तुम्ही कधी गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं झणझणीत कंदुरी मटण खाल्लंय का? जर खाल्ले नसेल ना, तर आज आपण बनवणार आहोत अस्सल कंदुरी मटण. या रेसिपीची खासियत म्हणजे यात वापरलेला येसूर मसाला, ज्याच्यामुळे मटणाला अप्रतिम रंग, सुगंध आणि झणझणीत गावाकडची चव येते ना, ती आज आपण घरच्या घरी बनवून तयार करणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. एकदा का तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना, तर तुम्ही पुन्हा बनवल्याशिवाय राहणार नाही. इतकी भारी बनून तयार होते. तर जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या साध्या सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी बघा इथे मी पाऊण किलो इतकं मटण घेतलेलं आहे आणि इथे मी जो मटण मार्केटमध्ये मला मिळालं किंवा मिळते तोच मटण मी इथे घेतलेला आहे. पण गावाकडे हा मटण वापरत नाही. जे सगळं मिक्स देतात की नाही बकऱ्याचे सगळे पार्ट असतात त्याच्यामध्ये, तो मटण घेतात. पण आपल्याला काही तो मिळत नाही. म्हणून मी याच मटणपासून कंदुरी मटण बनवून तयार करणार आहे. जर तुम्हाला तसं मटण मिळालं ना, सगळे मिक्स पार्टवालं, तर तुम्ही तोच मटण वापरा. त्याची चवच खूप वेगळी असते. तर बघा इथे मी छान मटण 2 पाण्याने 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय. मटणाला भरपूर केसं असतात बकऱ्याचे, त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. मटण धुवून बाजूला ठेवून घेऊया. आता आपल्याला मटण बॉईल करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एक सिंपलचं आपण वाटण तयार करून घेऊया. इथे मी खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे. हवं तर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. तर बघा इथे मी सगळ्यात आधी एक खलबत्ता घेतलाय. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारी एक मूठभर इतकी कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर 10 ते 12 लसूण कढ्या ॲड करायचे. लसूण कढ्या थोडेसे जास्त ॲड करायचे. मटणाला ना लसणाचा खूप छान फ्लेवर येतो. त्याच्यासाठी इथे मी लसूण थोडीशी जास्त वापरते. तर बघा छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी कोथिंबीर आणि लसूण. एकदम बारीक वाटायचं आपल्याला. वाटून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून घेऊया आणि लगेच आता आपण तडका देऊन घेऊया मटणाला. त्याच्यासाठी बघा इथे मी पातेलं घेतलं हवं तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बॉईल करून घेऊ शकता. पण मी कुकरमध्ये करणार नाही आज. मी एकदम गावाकडच्या पद्धतीने मसाला आणि भाजी पूर्णच मी गावाकडच्या पद्धतीने करणार आहे. एकदम सिंपल. तर सगळ्यात आधी ना गॅसवर पातेलं ठेवायचं. त्याच्यामध्ये 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं. खूप जास्त तेल ॲड करायचं नाही. फक्त 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं. तेल आधी छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण जी आपण वाटून घेतली आहे, ती ॲड करून घ्यायची आहे. थोडंसं 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद ॲड करायची आहे. 1 चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं. 1 मिनिटापर्यंत फक्त परतून घ्यायचं. खूप जास्त वेळ परतायची सुद्धा गरज नाहीये. 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेलं मटण ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी पूर्ण मटण छान धुवून घेतलं होतं. ते ॲड करून घेतलेलं आहे. मटण ॲड करून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला 5-6 मिनिटापर्यंत याला असंच मिक्स करत शिजवायचं आहे. 5 ते 6 मिनिटापर्यंत त्याच्यात पाणी ॲड करायचं नाही. 5-6 मिनिटापर्यंत असं शिजवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. तर बघा गरम पाणी मी सेपरेट केलेलं नाहीये. त्याच्यावर एक प्लेट झाकायची आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला 2-3 वेळेस थोडं-थोडं करून गरम पाणी ॲड करायचं तर बघा मी आधी 1 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलं. ते ॲड करून घेतलेलं आहे. आता परत ना तीच प्लेट झाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी ॲड करून घेणार आहे. जेवढं आपल्या भाजीला शिजायला किंवा मटणाला शिजायला पाणी लागते ना, तेवढं पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. इथे मी 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी ॲड करून घेणार आहे. तर बघा हे दुसऱ्यांदा मी 1 ग्लास इतकं पाणी गरम करून ॲड केलेलं आहे. आता परत एकदा आपण छान हे सगळं ढवळून घेऊया आणि जोपर्यंत मटण पूर्णपणे शिजत नाही 90% तोपर्यंत मटण आपल्याला छान इथे शिजवून घ्यायचं आहे. तर बघा आता मटण मी फोडणी घातलंय म्हणजे बॉईल होण्यासाठी. आता आपण ते दुसऱ्या गॅसवर ठेवून घेऊया आणि आता आपण या गॅसवर मसाला तयार करून घेऊया. त्याच्यासाठी बघा इथे मी मोठ्या साईजचे 2 कांदे घेतलेत. कांदे साफ करून घेतले म्हणजे त्याच्यावरचं पूर्ण साल काढून घेतली आणि असे 4 भागामध्ये बघा मी कट लावून घेतले. त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलंय. खूप कमी घेतलंय मी खोबरं बघा इथे. त्यानंतर 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या घेतल्या. त्यानंतर 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा तांदूळ, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा तीळ घेतली आहे. त्याचबरोबर 1 चमचा इतकं डाळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा इथे मी काही खडे मसाले सुद्धा घेतलेत. 1 भेंडी विलायची आहे, 4 ते 5 लवंग आहे, अर्धा चमचा काळी मिरी, त्यानंतर 1 स्टार फूल घेतलेलं आहे, 2 हिरवी इलायची घेतलेली आहे आणि थोडंसं अर्धा इंच इतकं जावित्री घेतली आहे. त्यानंतर अर्धा इंच इतकी दालचिनीचा तुकडा घेतलाय. आणि इथे मी येसूर मसाला बनवण्यासाठी सगळे मसाले काढून घेतलेत. याच्यातला एखादा मसाला तुमच्याकडे नसेल ना, तर स्किप केला तरी चालेल. जेवढे आहेत त्यापासून बनवून घेऊया. तर आता सगळ्यात आधी आपल्याला हे सगळे मसाले छान भाजायचे आहेत. तर त्याच्यासाठी ना आपण सगळ्यात आधी कांदा आणि खोबरा गॅसवर भाजून घेऊया. बाकीचे मसाले तव्यावर भाजूया. तर बघा कांदा खोबरा छान जोपर्यंत काळपट होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे. तर तुम्ही इथे बघू शकता कांदा छान काळपट झालाय, खोबरा पण छान काळपट झालाय. मी काढून घेतलाय. आता तव्यावर आपण हे जे बाकीचे खडे मसाले घेतले होते ना, ते सगळे भाजून घेऊया. तर बघा इथे मी धने, जिरे सगळं ॲड केलेलं आहे. त्यानंतर तीळ ॲड करून घेतली, तांदूळ ॲड केलाय. बाकीचे इथे मी सगळे खडे मसाले ॲड करून घेणार आहे. सगळे मसाले मी आधी किती प्रमाणात घेतले ते सांगितलं आहे. त्यासाठी इथे मी सांगितलेलं नाहीये.
तर बघा इथे मी सगळे मसाले ॲड करून घेतलेत. आता आपल्याला छान हे मसाले आधी खरपूस भाजून घ्यायचेत. मसाले छान भाजून झाल्यानंतर ना याच्यामध्ये आपल्याला सुक्या मिरच्या ॲड करायच्या. त्या आपण सुक्या मिरच्या घेतल्यात ना, त्याचे देठं मी तोडून घेतलेत. ते आपल्याला ॲड करून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे आणि परत आपल्याला जोपर्यंत मिरची छान कुरकुरीत होत नाही, छान खमंग होत नाही, तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा मसाला. इथे तुम्ही बघू शकता मसाला छान कलर चेंज झाले, डाळी वगैरे छान भाजल्या आहेत आणि मिरचीसुद्धा खूप छान भाजलेली आहे. छान घरभर सुगंध सुटत आहे. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हा सगळा मसाला ना मी पाट्यावर वाटून घेणार आहे. जर तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावरच वाटा, नसेल तर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये वाटून घ्या. तर बघा इथे मी सगळा मसाला रेडी करून घेतलेला आहे आणि लगेच आता मी तुम्हाला मसालासुद्धा वाटून दाखवते. तर सगळ्यात आधी काय करायचं, जो मसाला आपण थोडासा जाडसर असते ना, जसं डाळी, धने वगैरे, ते मसाला आपल्याला आधी वाटून घ्यायचा आहे. म्हणजे ना तो मसाला पटकन बारीक होतो, जास्त वेळ लागत नाही मसाला बारीक व्हायला. कांद्याला ना थोडंसं जास्त वेळ लागते बारीक व्हायला, त्याच्यासाठी कांदा शेवटी ठेवायचं. आणि इथे बघा जी मोठी विलायची घेतली होती ना, त्याच्या बिया काढून घेतलेत आणि त्याची साल मी वापरलेली नाहीये, बाजूला ठेवून घेतली आहे. आता सगळ्यात आधी ना आपण हे सगळे खडे मसाले बारीक करून घेऊया. त्यानंतर आपल्याला कांदा बारीक करायचा आहे. तर बघा मी हे सगळे मसाले बारीक करून घेतले. आता आपण कांदा बारीक करून घेऊया. तर बघा इथे मी पूर्ण कांदा ॲड करून घेतलेला आहे. आता कांदा बारीक करून घेते. कांदा थोडंसं चिकट असते ना, त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागतो आपल्याला बारीक करायला. तर बघा इथे मी कांदा पण छान बारीक करून घेतलेला आहे. आता आपल्याला खोबरं, आलं आणि लसूण बारीक करून घ्यायचं. तर एकाच वेळेला बारीक करून घेऊया. सगळ्यात आधी काय करायचं, बारीक करण्याच्या आधी थोडंसं आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे असं. म्हणजे जाडसर ठेचून घेतलं ना, तर पटकन बारीक होते आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला. त्याच्यासाठी बघा इथे मी असं थोडंसं बारीक करून घेणार आहे ह्याच्यानी आणि आता बघा किती लवकर आपला मसाला वाटून तयार होते. मला तर असं वाटते ना मिक्सरपेक्षाही लवकर मसाला वाटून तयार होते पाट्यावर. तर बघा इथे मी छान असा एकदम बारीक मसाला वाटून घेतलेला आहे. थोडंसं वेळ लागते, पण चवसुद्धा तितकीच भारी लागते मसाल्याची. तर बघा इथे मी छान मसाला वाटून घेतलेला आहे. आता आपल्याला परत एकदा मसाला वाटायचा आहे, कारण याच्यामध्ये ना खोबऱ्याचे छोटे-छोटे तुकडे असतात. व्यवस्थित बारीक होत नाही मिक्सरसारखं, त्यासाठी परत एकदा हा मसाला आपल्याला फिनिशिंगसाठी वाटून घ्यायचा आहे. मी वाटून घेते. तुम्हाला वाटायचं असेल तर वाटून घ्या, नसेल तर तुम्ही असंही ॲड केलं तरी चालेल. तर बघा इथे मी जर पाट्यावर वाटत असाल तर, नाहीतर मिक्सरमध्ये बारीक होऊन जाते पूर्ण. तर बघा आपला मसाला इथे वाटून तयार झालाय. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण मसाला काढून झाल्यानंतर पाट्यावरनं थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि त्याच्यावर जे राहिलेला मसाला आहे ते पूर्ण धुवून आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. कारण ते सुद्धा पूर्ण मसाला छान आहे, त्यासाठी आपल्याला तो वापरायला घ्यायचा आहे मसाला भाजीमध्ये. तर बघा मसाला वाटून तयार आहे. त्याचबरोबर आपलं मटणसुद्धा पूर्णपणे शिजून तयार झाले बघा. ह्याच्यातलं बऱ्यापैकी पाणीसुद्धा आटलेलं आहे. आता लगेच आपण भाजीला फोडणी घालूया. त्याच्यासाठी ना आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. तर माझ्याकडे मोठ्या साईजचं पातेलं नाहीये. त्यासाठी बघा इथे मी कुकर घेतले. पण मी कुकरचं झाकण लावणार नाहीये. याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं तेल ॲड करायचं तेल छान कडकडीत गरम करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला ॲड करायचा आहे. मसाला आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत छान मसाला भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्यातलं तेल सेपरेट होत नाही, तोपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजायचा आहे. आणि आता बघा मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट झालेले आहे, म्हणजे मसाला छान भाजला आहे. आता आपण बाकीचे थोडे-थोडे मसाले ॲड करूया. खूप कमी क्वांटिटीत मसाले ॲड केले तर पाव चमचा मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ आपण आधी पण ॲड केलेलं आहे, त्यासाठी थोडंसं व्यवस्थित क्वांटिटीनुसार मीठ ॲड करा चवीनुसार. तर बघा इथे मी थोडंसं कमी मीठ ॲड केलेलं आहे, कारण मी आधीसुद्धा मीठ ॲड करून घेतले. 1 ते 2 मिनिटापर्यंत छान परतून घ्यायचं मसाल्यामध्ये सगळे मसाले आणि त्यानंतर ना आपण जे पाट्यावरचं धुवून घेतलेलं पूर्ण मसाल्याचं पाणी आहे, तो पाणी ॲड करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. झाकण लावून 5 मिनिटासाठी परत शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक केले असेल, तर मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी ॲड करा. त्याच्यात राहिलेला मसाला पूर्ण धुवून याच्यात ॲड करायचं आहे. तो मसाल्याचं पाणी वेस्ट जाऊ द्यायचं नाही. तर बघा 5 मिनिटं झालेत. मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. परत एकदा छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर बघा इथे आपला पूर्णपणे मसाला शिजून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात आधी ना मटणाचं आणि पाणी ॲड करायचं आहे. अ, अ, तुम्ही मटणही ॲड करून घेऊ शकता किंवा तुम्ही आधी पाणीही ॲड करून घेऊ शकता. इथे मी पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं ढवळून घेऊया. इथे मी परत थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला पूर्ण मटण ॲड करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दोन्ही एकाच वेळेला ॲड करून घेतलं तरी चालेल. तर बघा इथे मी मटणसुद्धा ॲड करून घेतले. आता त्याच्यात भरपूर लागलेलं आहे मटणाचं. तर इथे मी परत 1 ग्लास इतकं पाणी पातेल्यामध्ये ॲड करून गरम करून पाणी ॲड करणार आहे भाजीमध्ये.
त्याच्यासाठी बघा मी बाजूच्या गॅसवर त्याच पातेल्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण मटण शिजवून घेतलं ना, त्याच्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलंय आणि तो पाणी आपल्याला भाजीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा लागणार आहे, किती लोकांसाठी तुम्ही बनवणार आहे, त्यानुसार पाणी ॲड करा आणि कन्सिस्टन्सी बॅलन्स करून घ्या. तर बघा इथे मी 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास आणि पाणी होतं आणि 1 ग्लास इतकं पाणी मी गरम करून ॲड केलेलं आहे. मस्तपैकी एक उकळी येऊ द्यायची आहे 10 ते 12 मिनिटापर्यंत आणि त्यानंतर वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि त्यानंतर गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व्ह करायचं आहे. इथे मी ज्वारीची भाकर त्याचबरोबर भात होतं. मस्तपैकी गरम-गरम चुरून खायला एवढी मज्जा येते ना, खरं सांगते. पावसाळ्यामध्ये तर एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करायला पाहिजे. जर तुम्हाला मटण खायला आवडत असेल, तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ही रेसिपी. आणि आता मी तुम्हाला गरम-गरम ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त असा हा मटण सर्व्ह करून दाखवते. एक ज्वारीची भाकर घ्यायची, त्या बाजूला मस्त मटण घ्यायचं, थोडंसं आणि-पाणी पण बाजूला काढून घ्यायचं आपल्याला. तर भात पण मी सर्व्ह केलेला आहे, त्याचबरोबर कांदा आणि लिंबू बस. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही नको. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.